नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, महाराष्ट्रामधील जेवढे विद्यार्थी असतील की जे MPSC राज्यसेवेची तयारी करतात, MPSC ग्रुप बी आणि सी ची तयारी करतात, त्याच्याच नंतर जे आहे ना, जसं सरळ सेवा परीक्षा झाली त्याच्यानंतर तलाठी पेपर होते, तर त्या सर्व पेपरमध्ये जे इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातात ना, तर ते प्रश्न कुठले असतात त्या टाईपचे आपण प्रश्न इथं घेत आहोत। तर बघा, हा जो प्रश्न आहे ना, पिक आउट द रॉंग पेअर, म्हणजे चार जे आहे ना जोड्या दिलेल्या त्यातलं जे आहे ना चुकीची जोडी जी आहे ना आपल्याला ओळखायची। आता लक्ष द्या, बरोबर लक्ष देऊन ऐका आणि बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्या अशा प्रकारचे प्रश्न हे कशा प्रकारे सोडवले जातात। ठीक आहे, आता बघा, पहिली जोडी काय म्हटलेलं आहे, अप्लाय, आणि नंतर काय, ॲप्लिकेशन। आता असे जर का शब्द येत असतील ना, अजिबात डोकं नाही लावायचं, सरळ जे आहे ना आन्सर काढायचा, मराठीत याचा अर्थ नाही लावून घेत बसायचा। भरपूर विद्यार्थ्यांना तर मराठीमध्ये अर्थच माहीत नसते, तर त्या भानगडीत नाही पडायचं, डायरेक्ट आन्सर काढायचा। आता बघा, हे जे अप्लाय आहे ना, तर या अप्लायला आपण ईडी लावू शकतो, बरोबर आहे, आणि अप्लाइंग असं पण म्हणता येते। म्हणजे जर काय एखाद्या शब्दाला ईडी लागते म्हणजे ते काय होते, तुमचं वर्ब होते। म्हणजे एवढं कळालं की हे काय आपलं वर्ब आहे। आणि त्याच्यानंतर काय, ॲप्लिकेशन, ज्या शब्दाचा शेवट ION होते ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो, नाउन म्हणतो। म्हणजे आता पहिल्या जोडीत काय आलं, पहिलं आपल्याला काय सापडलं, एक वर्ब सापडला, आणि दुसऱ्या याच्यात काय होतं, नाउन होतं। म्हणजे वर्ब आणि नाउनची जोडी असायला पाहिजे। आता याच्यावरून आपण हे बरोबरच असं समजावं लागेल, कारण 3 ऑप्शन आपले राहिले। ठीक आहे, दुसऱ्या याच्यात बघा, नो काय आपलं हे वर्ब आहे। आता हे वर्ब काय, याचा फर्स्ट फॉर्म नो आहे, सेकंड फॉर्म न्यू आहे, आणि थर्ड फॉर्म काय नोन राहते, म्हणजे याला आपण वर्ब म्हणायचं। आणि नॉलेज म्हणजे काय असते, ज्ञान, हे एक नाउन आहे, बरोबर आहे, म्हणजे हे नाउनची जोडी आहे। म्हणजे आपल्याला पहिल्या याच्यापासून काय कळालं, पहिलं वर्ब आणि नाउनची जोडी आहे, दुसऱ्या याच्यात पण वर्ब आणि नाउनची जोडी आहे। 3 नंबरचा बघा ऑप्शन काय होतं, लाईव्ह। आता हे जे लाईव्ह आहे ना, याला ईडी लागते, म्हणजे काय झालं, हे वर्ब आहे, लाईव्ह म्हणू शकतो, लाईव्ह अशा प्रकारे। आणि लाईव्ह जे आहे ना, हे काय आपलं नाउन आहे, म्हणजे पहिल्या याच्यात वर्ब आणि नाउनची जोडी, दुसऱ्या याच्यात वर्ब आणि नाउनची जोडी, तिसऱ्या याच्यात पण काय वर्ब आणि नाउनची जोडी। आता म्हणजे काय की हे तिन्ही जे आहेत ना, हे बरोबर आहेत आपले, बरोबर आहे। आता याच्यात 4 नंबरचं ऑप्शन बघा, मॅनेज काय आहे, हे वर्ब आहे, याला पण ईडी लागते म्हणून वर्ब आहे। पण हे जे मॅनेजिंग म्हटलेलं आहे ना, जर एखाद्या शब्दाला म्हणजे वर्बला ING लागत असेल तर ते क्रियापदाचं कुठलं फॉर्म होते, चौथं फॉर्म। म्हणजे हे जे आलेलं आहे ना, हे पण वर्बचीच जोडी आलेली आहे। आता बघा, आपल्या आतापर्यंत जोड्यामध्ये काय होतं, पहिलं वर्ब आणि दुसरं काय होतं, नाउन होतं। आता चौथ्या ऑप्शन मध्ये काय आलं, पहिलं पण वर्ब होतं आणि चौथं पण वर्ब होतं, म्हणजे आपला आन्सर काय असेल, 4 नंबरचं ऑप्शन असेल। याच्यामध्ये पहिलं बरोबर आहे, वर्ब नाउनची जोडी, दुसऱ्या याच्यात पण वर्ब नाउनची जोडी, तिसऱ्या याच्यात पण वर्ब नाउनची जोडी, आणि चौथ्या याच्यात काय होतं, वर्ब वर्बची जोडी होती, म्हणून आपलं हे आन्सर असणार आहे। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स फॉलो करा, म्हणजे तुम्ही आउट ऑफ स्कोर इंग्रजी